शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारनं दिलासा दिलाय। 2005 पूर्वी शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलाय। या निर्णयाचा लाभ नेमका कुणाला मिळणार पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 2023 साल दण आणून सोडलं होतं। जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावानं लागू करा ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती। पण जुनी पेन्शन योजना अशक्य असल्याचं गणितच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी 2022 साली नागपूरच्या अधिवेशनात मांडलं होतं। तर मागच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सरकार जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक असल्याचं आश्वासन दिलं। हा प्रश्न होता जुन्या विरुद्ध नव्या पेन्शन योजनेसंदर्भातला। तो नेमका वाद काय आहे ते आधी समजून घेऊया। जुन्या पेन्शननुसार 2024 पर्यंत सेवानिवृत्तीच्या वेळी असलेल्या पगाराच्या 50% रक्कम दरमहा पेन्शन दिली जात असे। नव्या पेन्शन योजनेनुसार 2004 नंतर रुजू सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारातून 10% रक्कम कापली जाते। पेन्शनचा लाभ पती पत्नीलाही मिळत होता। महागाई वाढली तर त्यासोबत महागाई भत्ता मिळायचा, म्हणजे पेन्शनमध्ये वाढ होत जाई। पुढे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पगाराच्या 8% रक्कम निवृत्ती वेतन दिलं जातं। पण या निवृत्ती वेतनाचा संपूर्ण भार सरकारी तिजोरीवर होता। पुढे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पगाराच्या 8% रक्कम निवृत्ती वेतन दिलं जातं। जुन्या पेन्शननुसार निवृत्तीच्या वेळी 30,000 रुपये पगार असेल तर 15,000 रुपये इतकी पेन्शन मिळत होती। एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन 30,000 रुपये असेल तर त्याला 2200 रुपये एवढी पेन्शन बसते। नव्या आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर असतानाच आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं एक निर्णय घेतलाय। आम्ही त्याला शब्द दिला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळ, मी त्या मीटिंगला हजर होतो की लवकरच तिकडून आम्ही 2 महिन्याची मुदत त्यांनी आम्हाला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या ठिकाणी करावा। आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार योग्य तो निर्णय घेईल। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे। पण ज्यासाठी संप पुकारला होता त्याबाबत अजून निर्णय न घेतल्यानं तब्बल 18 लाख कर्मचाऱ्यांचा हिरमोड झालाय। जे नागपूर अधिवेशनामध्ये आम्हाला जे आश्वासन मिळाले आहे त्यानुसार जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये जी अभ्यास समिती नेमण्यात आली होती, या प्रश्नांच्या एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेणं अभिप्रेत होतं। त्यानुसार सरकार आणि संघटना यांच्यामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी म्हणजेच पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ही संघटनेवर चर्चा होईल आणि अंतिम निर्णय हा अधिवेशनात त्या ठिकाणी दिला जाईल। नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार रुजू झालेल्या काही हजार कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकारनं केलंय। तर येत्या अर्थसंकल्पात पेन्शनविषयी निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी हिवाळी अधिवेशनात दिली होती। त्यामुळे नोव्हेंबर 2005 नंतरच्या जाहिरातीनुसार सेवेत रुजू झालेल्या लाखो कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्पात राज्य सरकार काय देणार ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।